नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या युनिट 2 मधील टॉपिक 2.6 वर्ल्ड हेरिटेज या लेसनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच वारसांचे विश्व। अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइन्ड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन UNESCO to have significant cultural and natural importance to humanity. As such, the sites are protected and mentioned by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. Because World Heritage sites are places that are significant culturally and naturally, they vary in type and include forest, lakes, monuments, buildings and cities. जागतिक वारसा स्थळ, वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे जागतिक वारसा स्थळ हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को द्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते। त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक वारसा कार्यक्रमांतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडे त्यांची देखरेख केली जाते, त्यांचं जतन केलं जातं। सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्या कारणाने त्यांच्या प्रकारात विविधता आढळून येते। म्हणून त्यात अरण्ये, सरोवरे, जंगल, स्मारक, इमारती आणि शहरांचाही समावेश होतो। म्हणजे युनेस्कोकडून जागतिक स्तरावरची ज्या स्थळांचं जतन केलं जातं, ज्या स्थळांची देखरेख केली जाते, जपणूक केली जाते, अशा स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला जातो आणि त्याची देखरेख या युनेस्कोकडून होत असते। आणि यामध्ये अरण्य असतील, इमारती असतील, स्मारकं असतील किंवा सरोवरे असतील तर त्याचाही यामध्ये समावेश होत असतो। वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ cultural and natural areas. For example, Mount Hungshan in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. म्हणजेच बघा, जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा समावेश संयोग असू शकतो। उदाहरणार्थ चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थलसौंदर्याच्या दृष्टीने हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे। म्हणून त्याचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो। हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळांचा इतिहास। Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. The project cost an estimated $80 million. $40 million of which came from 50 different countries. Because of the project's success, UNESCO and the International Council of Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. म्हणजेच काय, जागतिक वारसा स्थळ कसं ठरतं तर याविषयी इथे माहिती दिलेली आहे। जागतिक वारसा स्थळ ठरवण्यासाठी त्याचा इतिहास महत्त्वाचा आहे। तर हा इतिहास काय आहे हे समजून घेऊया।
जगभरातील किंवा जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. 1954 मध्ये इजिप्तमधील जी नाईल नदी आहे त्या नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी अस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली गेली आणि धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिंबल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती ज्या होत्या त्या स्थित असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. ही मंदिरे व कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 80 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला, ज्यातले 80 मिलियन डॉलर्स 40 मिलियन डॉलर्स हे 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा झाले होते. आणि या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळ परिषदे यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. म्हणजेच वारसा स्थळांचा इतिहास काय आहे हे समजून घेत असताना आपण बघू शकतो की पहिल्यांदा हा जो प्रकार आहे तो इजिप्तमध्ये घडला आणि त्यानंतर जागतिक वारसा स्थळं कशी निर्माण झाली आणि त्याचं कसं संरक्षण केलं गेलं हे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. शॉर्टली thereafter in 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. त्यानंतर लवकरच म्हणजे जागतिक वारसा स्थळांमध्ये त्या इजिप्तमधल्या ज्या गोष्टींचा समावेश केला गेला त्यानंतर 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळांबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. अखेर 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षक संघाने तत्सम उद्दिष्ट तयार केली आणि 1972 मधील स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केली. आणि या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. म्हणजे फक्त कोणत्या तरी ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये स्वीकार न करता सांस्कृतिक आणि नैसर्गिक म्हणजेच पर्यावरण विषयावरील ठिकाणांचा सुद्धा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आणि ही गोष्ट 16 नोव्हेंबर 1972 साली घडली. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. म्हणजेच काय तर जागतिक वारसा समिती जी आहे आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जातील याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. या समितीची बैठक जी आहे ती वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने किंवा सभेने
6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा, यासाठी नामांकन आणि नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. अशा प्रकारे जागतिक वारसा समितीची जी सभा आहे ती सभा घेतली जाते आणि त्यातून ज्या ठिकाणांचा जागतिक वारसा समितीमध्ये समावेश करायचा असेल तर त्याची जबाबदारी या सर्व पक्षांची असते, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ कसं ठरवलं जातं. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर a country or a state party to take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. The final step is becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and chosen, it remains the property of the country on whose territory it sites, but it also becomes considered within the international community. म्हणजेच काय तर जागतिक वारसा स्थळ नेमकं कसं ठरवायचं तर जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडे लक्षणीय असलेल्या सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करायची असते. याला प्रायोगिक म्हणजेच तात्पुरती यादी असं म्हणतात. ही यादी अतिशय महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाला जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये म्हणजे तात्पुरत्या यादीमध्ये समावेश केलेला नसेल आणि जागतिक वारसा स्थळासाठी नामांकनामध्ये विचार केला जात नाही, म्हणजे तात्पुरत्या यादीमध्ये त्या स्थळाचा समावेश असणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रत्येक देश आपल्या तात्पुरत्या यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळ निवडतो. तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके आणि स्थळ परिषदे आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फाईलचे निरीक्षण करतात, परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे त्यासाठी आपल्या शिफारशी पाठवतात. जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारसींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषांपैकी किमान 1 निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. या स्थळाचे जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते ठिकाण गणले जाते. याचाच अर्थ कोणतीही गोष्ट देशाने सादर केली तर ती सादर करत असताना युनेस्कोने घालून दिलेले ज्या नियमावली आहेत त्या नियमावलींमध्ये जर ते ठिकाण बसत असेल, ते निकष ते ठिकाण पूर्ण करत असेल तरच त्या ठिकाणाची जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला जातो, नाहीतर त्याचा समावेश केला जात नाही. अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळ ठरले जाते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट that are located in 148 countries. 689 of these sites are cultural and include places
like the Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the USS Yellowstone and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. India has 36, 28 cultural, 7 natural and 1 mixed World Heritage Sites. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include first Africa, 2 Arab states, 3 Asia Pacific including Australia and Oceania, and 4th Europe and North America, and 5th Latin America and the Caribbean. म्हणजेच जागतिक वारसा स्थळांचे जे प्रकार आहेत ते नेमके काय आहेत? 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशांमध्ये असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली 689 स्थळं जी आहेत ती सांस्कृतिक आहेत आणि ज्यात ऑस्ट्रेलियामधील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि व्हिएन्ना येथील ऑस्ट्रियातील ऐतिहासिक केंद्रांचा समावेश होतो. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येल्लोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स ही जी ठिकाणं आहेत ती नैसर्गिक आहेत. जागतिक वारसा स्थळांपैकी 25 ठिकाणे संमिश्र आहेत. त्याच्यामध्ये पेरूचे माचू पिचू हे एक ठिकाण आहे. इटलीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळं आहेत इटली या एका देशामध्ये. भारतात 36 आहेत. मग त्या 36 ठिकाणांचं कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे बघा. 28 सांस्कृतिक आहेत, त्यापैकी 7 नैसर्गिक आहेत आणि 1 जे आहे ते मिश्र स्थळ आहे. जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केलेली आहे. मग ती विभागणी कोणत्या प्रकारे केलेली आहे बघा. पहिला आफ्रिका, दुसरं म्हणजे अरब राष्ट्र, तिसरं आशिया पॅसिफिक म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया, चौथं युरोप व उत्तर अमेरिका आणि 5वं जे आहे ते लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन. तर अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळांचे देशांमध्ये जे प्रकार आहेत ते अशा प्रकारचे केलेले आहेत हे आपल्याला समजतं. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर म्हणजेच धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चर साइट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disaster like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. World heritage sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. If, however, a site loses characteristics which allow for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whcunesco.org. म्हणजेच जागतिक वारसा स्थळ बघा, जगभरातील धोक्यात असलेली जी जागतिक वारसा स्थळं आहेत मग त्याच्यामध्ये अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थानांप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग हा धोका कोणकोणत्या कारणांमुळे निर्माण होतो? तर युद्ध आहेत, अतिक्रमणं आहेत, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आहेत किंवा अफाट शहरीकरण जे झालेलं आहे ते आहे, पर्यटकांचे प्रचंड लोंढेच्या लोंढे, गर्दीच्या गर्दी, हवेचे प्रदूषण, आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन यांसारखे पर्यावरणीय घटक यांमुळे जागतिक वारसा स्थळं जी आहेत ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि अशा संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे असं आपण संबोधतो. त्यामुळे या गोष्टींचा समावेश जागतिक
वारसास्थळे जी धोक्यात आहेत याच्यामध्ये केला जातो याची स्वतंत्र यादी केली जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते। म्हणजे ज्या स्थळांना अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे तर त्यांची डागडुजी किंवा त्या स्थळांचे जतन करण्याचे काम, संरक्षण करण्याचे काम जागतिक वारसा समिती करत असते। त्याशिवाय या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात। तरी देखील एखादं स्थळ ज्या लक्षणीय कारणांमुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहे ती वैशिष्ट्ये नष्ट झाली। समजा एखादी गोष्ट ताजमहाल आहे आणि तो ताजमहाल संगमरवरी आहे तर त्या गोष्टीसाठी त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केलेला आहे आणि जर ती गोष्टच नष्ट होत असेल तर मात्र जागतिक वारसा समिती हे नाव यादीतून वगळू शकते। जागतिक वारसा स्थळांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या आपल्या इंटरनेटवरची जी साईट आहे whc.unesco.org या संकेतस्थळाला भेट द्या, जेणेकरून आपल्याला जागतिक वारसा स्थळं कोणती आहेत, कशी आहेत, किती आहेत, कशा प्रकारे जागतिक वारसा स्थळांचा समावेश केला गेलेला आहे या प्रकारची आपल्याला माहिती मिळू शकते। तर अशा प्रकारे आज आपण वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच वारसांचे स्थळ या लेसनमधून जागतिक वारसा समिती किंवा जागतिक वारसा समितीमध्ये कशा प्रकारे स्थळांचा जगभरातून समावेश केला जातो आणि त्यांचं कशा प्रकारे जतन केलं जातं हे या लेसनमधून आज आपण पाहिलेलं आहे। तर आजचा आपला हा जो लेसन आहे वर्ल्ड हेरिटेज या लेसनचं एक्सप्लेनेशन इथे संपलेलं आहे। आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।